नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर। आज आपण एक खूपच रोचक आणि महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। महिन्याला 5,000 रुपयांचा SIP करावा की दरवर्षी सोन्यात गुंतवणूक करावी। दोन्ही पर्याय सामान्य माणसांसाठी लोकप्रिय आहेत, पण कोणता पर्याय जास्त फायद्याचा ठरतो? चला सविस्तर पाहूया। SIP म्हणजे काय? तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। यात आपण दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतो। उदाहरणार्थ 5,000 रुपये दर महिन्याला 12 महिने म्हणजेच वर्षाला 60,000 रुपये। यात पैसा हळूहळू इक्विटी मार्केटमध्ये गुंतवला जातो, त्यामुळे रिस्क कमी आणि रिटर्न्स कंपाऊंडिंगने जास्त मिळतात। गेल्या 10 ते 15 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर चांगल्या इक्विटी SIPमध्ये 10 ते 14% परतावा मिळालेला आहे। आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये भारतीयांना सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक वाटते। अनेक जण दरवर्षी 50,000 ते 60,000 रुपयाचे सोने खरेदी करतात। सोनं हे हवामान, युद्ध, महागाई अशा कोणत्याही संकटात चांगलं काम करतं। गेल्या 10 वर्षांचा सरासरी परतावा सोन्यात साधारण 7 ते 8% राहिलेला आहे। पण सोनं उत्पन्न देत नाही, फक्त किंमत वाढली तरच नफा मिळतो। जर आपण दोन्ही पर्यायांची तुलना केली तर रिटर्न्स किंवा परतावामध्ये पाहिलं तर SIPमध्ये 10 ते 14% रिटर्न्स मिळालेले आहेत आणि गोल्ड किंवा सोन्यामध्ये 6 ते 8% मिळालेलं आहे। दीर्घकाळात SIP जास्त फायद्याचं ठरतं। दुसरा, लिक्विडिटी किंवा पैसे काढायची सोय। SIPमध्ये बघितलं तर SIPमधला पैसा काही दिवसात काढता येतो, पण सोन्यामध्ये सोनं विकायला गेलं तर दागिन्यांवर मेकिंग चार्जेस कपात होते। आणि रिस्क किंवा धोका पाहिला तर SIPमध्ये मार्केट रिस्क आहे, पण जास्त काळ ठेवल्यास रिस्क कमी होते आणि फायदा जास्त होतो। आणि सोनं हे सुरक्षित आहे, पण परतावा मर्यादित असतो। अदर बेनिफिट्समध्ये पाहिलं तर SIPमध्ये कंपाऊंडिंगचा फायदा होतो आणि लहान रकमेतून गुंतवणूक सुरू करता येते। आणि सोन्यामध्ये संकटाच्या काळात सुरक्षा मिळते। आपण एक उदाहरण पाहूया। जर आपण 5,000 रुपये दर महिन्याला SIPमध्ये 20 वर्षांसाठी गुंतवलं आणि सरासरी 12% परतावा धरला तर रक्कम जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त होईल। आणि हेच जर आपण दरवर्षी 60,000 रुपये सोन्यात 20 वर्षांसाठी गुंतवले तर 7% परतावा धरला तर रक्कम अंदाजे 25 लाखापर्यंत पोहोचेल। फरक स्पष्ट दिसतो की SIPमध्ये पैसे दुप्पट होतात। तर मित्रांनो, सोन्यात गुंतवणूक वाईट नाही आहे, पण दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करायची असेल तर SIP हाच सर्वोत्तम पर्याय आहे। पण हो, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनसाठी थोडं सोनंही ठेवणं योग्य ठरतं। म्हणून माझा सल्ला आहे की 70 ते 80% रक्कम SIPमध्ये आणि 20 ते 30% रक्कम सोन्यात गुंतवू शकता। अशाने सुरक्षितताही मिळेल आणि वाढीचाही फायदा मिळेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? SIP केलं पाहिजे की सोनं घेतलं पाहिजे? नक्की कमेंट करा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे आणि खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही। तुम्हाला जर डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही सुरू करू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग। धन्यवाद।